उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र भावे अभिवादन करून घ्या तुम्ही शिवरायांची आणि भीमरायांची आण, घ्या तुम्ही शिवरायांची आणि भीमरायांची आण आणि निवडून द्या कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण। वाढवायची असेल तुम्हाला आपल्या देशाची शान, वाढवायची असेल तुम्हाला संभाजीनगरची शान, तर मजबूत करा तुम्ही माझ्या बाबांचं संविधान। आम्ही जोडली आहे सर्वांशी नाती, आम्ही जोडलेली आहे सर्व जनतेची नाती, मग का सत्तेवर येणार नाही आपली महायुती? नरेंद्र मोदींच्या कामामध्ये आहे फारच मोठी गती, नरेंद्र मोदींच्या कामामध्ये विकासाची फारच मोठी आहे गती, पण महाविकास आघाडीवाल्यांची बिघडलेली आहे मती। महायुती सत्तेवर येणार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेवर येणार। माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार आणि मी, आम्ही सर्वजण आपल्या सेवेसाठी आम्ही आहोत। हे संभाजीनगर जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेले शहर आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून बाबासाहेब आंबेडकरांनी 200 एकरामध्ये अनेक कॉलेजेस काढलेले आहेत आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाडा विद्यापीठ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साऱ्या देशाला गर्व आहे। आपल्याला माहित आहे की माननीय उद्धवजी ठाकरे यांना आम्ही सांगत होतो की साहेब तुम्ही तिकडे जाऊ नका, काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले फार वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत, मी तिकडे जाऊन आलोय, तुम्ही कशाला तिकडे जाताय? जाऊ नका तुम्ही, पण ते गेले, ते तिकडे गेले आणि 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे लागले होते एकनाथ शिंदेंच्या पाठी। माननीय उद्धव ठाकरे लागले होते माननीय एकनाथ शिंदेंच्या पाठी, तोपर्यंत एकनाथ शिंदे पोहोचले होते 40 आमदारांना घेऊन गुवाहाटी। तर एकनाथ शिंदेंच्या सोबत 40 आमदार, अपक्ष 10 आमदार, 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेजी आमच्या सोबत आले। भारतीय जनता पार्टी सोबत एकनाथ शिंदेजी आले आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला। महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरेजींना राजीनामा द्यावा लागला। उद्धव ठाकरेजींना सत्तेवरून बाहेर जावं लागलं। उद्धव ठाकरेजी आपण निर्णय घेतलात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधामध्ये। ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध केला होता त्यांच्यासोबत आपण गेलात। तुम्ही जायला नको होतं, काय झालं? आवाज येत नाही? तर मी सांगत होतो, आम्ही सर्वजण सांगत होतो, चेक आवाज येत नाही का? नाही। हॅलो, चेक चेक 1, माझा आवाज येतो सगळ्यांना? त्या साईडला येत नाही। तर बंधू आणि भगिनींनो, आवाज येतो का? आवाज माननीय उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचला पाहिजे।
आपण चूक केलीत आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या राज्यामध्ये काम करते अत्यंत चांगल्या पद्धतीनं. माननीय एकनाथ शिंदे यांनी आपला ठसा या महाराष्ट्रावर उमटवलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे 2 पावलं मागे आले आणि आपल्याला संधी दिली मुख्यमंत्री पदाची आणि आपण त्या पदाचं सोनं केलं. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले. एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांचे बंद केलेले आहे सारे धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण मैदानात उतरलेलो आहोत. महाविकास आघाडीवाले संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवत आहेत. माननीय राहुल गांधीजींना दुसरा विषय नाही. हातात संविधानाचं पुस्तक घेतात आणि सांगतात की संविधान हे बदलणार आहेत. आम्ही संविधान बदलणार नाही, आम्ही राहुल गांधी तुम्हाला बदलणार आहोत. संविधान कोणीच बदलू शकत नाही. माझ्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि राहुल गांधींच्या बापाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही. हे संविधान बदलण्यासारखं संविधान नाही. संविधान अत्यंत मजबूत असणारं संविधान आहे. या देशाला तमाम लोकांना जोडलेले संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच्यामध्ये फार मोठे कष्ट आहेत. या देशाला मजबूत करण्यासाठी, या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी, अखंड ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं. आपल्या जातीपेक्षा धर्मापेक्षा देश सर्वात मोठा आहे. अखंड भारताची संकल्पना आम्ही राबवतो आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहे. लाडकी बहिणी योजना अत्यंत चांगली योजना आहे. एका वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. महिन्याला 1,500 रुपये म्हणजे एका वर्षाला 18,000 रुपये. माझ्या भगिनीनो, तुम्हाला वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहे. आमचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं की 2100 रुपये प्रत्येक महिन्याला करण्याचा निर्णय झालेला आहे. अजून आमचं सरकार आलं तर अजून आम्ही पैसे वाढवू. पण महाविकास आघाडीच्या पोटात मात्र दुखू लागलेलं आहे. महायुतीला वाटतं की सगळं वातावरण बदललेलं आहे. लोकसभेत खोटा प्रचार करून तुम्ही मतं मिळवलीत, पण आता तो विषय अजिबात चालणार नाही. यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार आहे. नरेंद्र मोदींनी अत्यंत चांगला विकास केलेला आहे. 51 करोड लोकांचे अकाउंट जनधन योजनेचे बँकमध्ये उघडण्यात आलेले आहे. 11 कोटीपेक्षा जास्त लोकांना सीएम साहेब आलेले आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. एकनाथ शिंदे साहेबांचा